आहात सर्वजण मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि उन्हाळा म्हटले की सगळ्यांच्याच घरी लगबग चालू होते बघा, जे काही उन्हाळ्याचं सामान वगैरे करायचं आहे त्याची। आणि आमच्यात सगळ्यात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे उडदाचे पापड। तर मी आज पहिल्या स्टार्टिंगला उडदाचे पापड करायला घेते। तर मी तर आज 2 किलो उडदाच्या डाळीचे पापड बनवणार आहे। तर त्यासाठी मी तर 2 किलो उडदाची डाळ घेतली आणि आपल्याला थोडीशी मुगाची डाळ घालायची, याच्यामध्ये 1 वाटीच मुगाची डाळ घालायची। खूप छान असे उडदाचे पापड होतात हे। तर प्रत्येकाची उडदाची पापड करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते बघा, तशीच माझीही आहे। मी इथं 2 किलो उडदाच्या डाळीसाठी फक्त 1 वाटी मुगाची डाळ घातली। तुमची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते। हे सगळं आपल्याला डाळी चाळून वगैरे घ्यायचे आहेत। आणि इथं रामबंधू पापड मसाला हा घेतलेला आहे मी। तर इथे मी 2 किलो उडदाची डाळ घेतली, त्यासाठी 2 पॉकेट घेतले, कारण 1 किलोसाठी एकच रामबंधू पापड मसाला हा पॉकेट वापरायचा आहे आपल्याला। कारण माझ्याकडे इथं 2 किलो डाळ असल्यामुळे मी 2 वापरणार आहे। आणि एकदम छान खुसखुशीत असे पापड होतात हे। एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून पहा। एकदम सोपी पद्धत आहे, हाताला चिकटत नाही काय नाही पीठ, पण एकदम मस्त आणि खुसखुशीत सुद्धा होतात हे पापड। तर इथे दोन्ही डाळी मिक्स करून मी चाळूनच घेतलेत। काही जण पुसून वगैरे घेतात, पण मी काही पुसून वगैरे घेतले नाही, फक्त चाळूनच घेतले। आणि आपल्या गिरणीतूनच हे छानपैकी असं पीठ तयार करून घेतलं एकदम बारीकमध्ये। तसं तर आमचं काहीच नियोजन नव्हतं की आज पापड बनवायचेच आहेत, असं फक्त पीठ वगैरे तयार करून ठेवूया म्हटलं अर्चनाला। पण काय झालं बघा, मग पीठ वगैरे सगळं आम्ही ज्या काही डाळी वगैरे आहेत तर त्या दळून घेतल्या। घरीच गिरण असल्यामुळं पीठ पण तयार करून घेतलं आणि थोडंसं पीठ आहे ना ह्याच्यातलं तर लावायला सुद्धा घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर हे पीठ मळून तरी ठेवूया, मळल्यानंतर 1-2 दिवसांनी जरी केलं तरी चालतंय, असं आम्ही म्हणजे हे केलेलं, प्लॅनिंग केलेलं। तर इथे मी 2 किलो उडदाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतली, त्याच्यामुळे थोडंसं 2 किलोच्या वरती प्रमाण गेलेलं आहे। आणि तेवढ्यासाठी थोडंसं पीठ पण आपण काढून ठेवतो ना, त्याच्यामुळे मग इथं 2 किलो डाळ अशी आपण धरायची दळलेलं पीठ। आणि त्याच्यासाठी इथं 3 ग्लास पाणी घेतले मी, बरोबर 3 ग्लास पाणी घेतलेले। आणि 2 पॉकेट आहेत ना, तर ते पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालून चांगलं पाणी उकळलं तरी चालतंय, नाही उकळलं तरी चालतंय, फक्त जरा जास्त कडक करून घ्यायचे। हे जे काही मसाले आहेत ना तर ते पाण्यामध्ये चांगले विरघळेपर्यंत चांगलं गरम करून घ्यायचे। उकळी मारलं तरी चालेल, नाहीतरी जास्त थोडंसं कडक झालं तरी सुद्धा चालतंय। मी तर काही जास्त उकळी मारलेली नाही, अगदी कडक असं पीठ तयार करून घेतलंय, म्हणजे पाणी तयार करून घेतले। आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचंय, कारण या पापडाच्या मसाल्यामध्ये सगळंच असं पापडखार, मीठ, हिंग वगैरे, नंतर मिरे पूड वगैरे सगळंच असतं, त्यामुळे वरून एक्स्ट्रा घालायची काहीच गरज नाही आहे। फक्त थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, आपल्याला थोडंसं लागेल म्हणून। आणि हे जे काही पाणी आहे ना तर ह्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घालून घेतले, कारण तेल घातल्यानंतर एकदम म्हणजे आपल्याला हाताला वगैरे पण चिकटत नाही, एकदम सॉफ्ट मऊ असं हे पीठ तयार होतं। तर हे सगळं पाणी आहे ना मसाल्याचं तर ते थंड करून घेतलं आहे। आणि थंड केल्यानंतर जे काही आपलं पीठ होतं ना, तर मी ते पीठ चाळून घेतलेलं नाही, काही नसतं त्याच्यामुळे बारीकच दळलेलं, त्यामुळे पीठ चाळून घेतलेलं नाही आहे। आणि ते सगळंच पाणी एकदाच घालून घेतलं बघा इकडं, म्हणजे अंदाज किती परफेक्ट आहे। जे काही थोडं थोडं घालून मळलं तरी पण चाललं असतं, पण मी जे काही पाणी होतं ना तर ते सगळंच ओतलं आणि चांगलं हाताने मिक्स करून वगैरे घेतले। आणि अगदी बरोबर मेजरमेंट झाले पाण्याचे हे, वरून मला अजिबात एक्स्ट्रा पाणी घालावं लागलेलं नाही आहे। थोडंसं थंड पाण्याचा फक्त हात घेतला आहे आणि असं मळून घेतलं, एकदम पातळसुद्धा मळायचं नाही आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं थोडंसं जास्त परत पातळ होऊ शकतं, त्यामुळे मी जास्त पातळ मळलेलं नाही आहे। थोडंसं पाण्याचा हात घेऊन असं घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे। तसं तर काही जण काय करतात माहिती आहे की असं हे उडदाच्या पापडाचं पीठ आहे ना तर ते मळून वगैरे 1-2 दिवसासाठी ठेवून देतात वगैरे हवाबंद डब्यामध्ये वगैरे, आणि त्याच्यानंतर पापड वगैरे करायला घेतात। आम्ही पण तसंच काहीतरी ठरवलं होतं, पण थोडंसं पुढं जाऊन नियोजन सगळं चेंज झालं आमचं। आणि जे काही पीठ आहे ना तर ते असं घट्टसर मळून घेतलेले आणि लागलं थोडंसं चेचून वगैरे पण ठेवलं त्याला, कारण मग चेचलं की जे काही आपला खलबत्त्याचा दगड वगैरे असतो ना तर त्यांनी चेचून घ्यायचं, एकदम छान मऊ सॉफ्ट असं पीठ तयार होतं हे। तर नंतर जर का तुम्हाला पाणी लागत असेल तर थंड पाणी याच्यामध्ये थोडंसं म्हणजे कोमट करून घातलं ना तरी सुद्धा चालतं, पण मला इथं पाणी जेवढं मी गरम करायला ठेवलं होतं ना 3 ग्लास, तर ते अगदी परफेक्ट झालेलं, त्याच्यामुळे मी परत एक्स्ट्राचं गरम पाणी केलेलं नाही आहे। फक्त थोडंसं पाण्याचा हात घेऊन थोडंसं चेचून असा गोळा तयार करून ठेवलेला आहे याचा। तर इथे मी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे, थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्याला, तेल लावलं की म्हणजे चिकटत वगैरे नाही। आणि तसं तर हे पीठ आपलं अजिबात चिकट झालेलं नाही आहे, एवढं पीठ मळलेलं आहे, पण हाताला सुद्धा अजिबात चिकटलं नाही, तुम्ही बघू शकता जास्त अजिबात चिकट वगैरे झालेलं नाही आहे। आणि सगळं पातेल्यामध्ये वगैरे घातलं तर एकदम त्याचा गोळा पण छान असा तयार होत होता। तरी पण मग हे भिजायला वगैरे ठेवलं, एक अर्धा-पाऊण तासासाठी भिजायला ठेवलं, आणि हात वगैरे अजिबात चिकट झाले नव्हते, एकदम छान सॉफ्ट असं हे पीठ तयार झालेलं। तर 12:30 पावणे 1 वाजले असतील, म्हणजे हे सगळं पीठ
वगैरे मळून ठेवायला आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं. मी आणि अर्चना बाहेरच इथं बसून जेवत असतो नाही, लाईट वगैरे पण गेली होती आज आणि त्याच्यामुळं मग बसल्या बसल्या सुचलं की आता आपण जे काही पीठ आहे ना तर ते भिजलं असेल तर लागलंच करून टाकूया. जेवतानाच हा विचार म्हणजे डोक्यात आला आणि तर बाहेर बसूनच जेवत होतं. म्हटलं आता हे सगळं बाहेर पोर्चमध्ये आणूया आणि लाईट पण गेली आणि झोप पण लागणार नाही, काय नाही. मग असा काही सगळा प्लॅन आमचा चेंज झाला. तर जेवण वगैरे होईपर्यंत आहे ना तर 1 तास गेलाच, 1-1.25 तास आणि तेवढ्यामध्ये पीठ चांगलं भिजलं पण होतं. बघितलं एकदम सॉफ्ट वगैरे झालं होतं. मग सगळ्यांना म्हटलं की आता पापड लागलंच करून टाकूया. तर सगळीजण तयार झाली. मग बसल्या बसल्या हा विचार डोक्यामध्ये आला आणि मी, मम्मी, अर्चना, स्वरा सगळीजण तिथं पापड करायला बसले. बाहेर हवेशीर आणि लाईट पण गेली होती, त्यामुळे गप्पा मारत मारत असे हे पापड आता आम्ही करायला घेतले. तर गेल्या वर्षी आम्हाला उडदाचे पापड करायला भेटलेच नाहीत, म्हणजे सगळं सामान वगैरे आणून ठेवलं होतं पण असं एवढं झालं नाही की आम्हाला उडदाचे पापड करायचे होते पण टाइम मिळाला नाही. काय झालं, कोण सगळी गावाला गेली, लग्न वगैरे होती इकडं तिकडं, त्यामुळे आम्हाला ते गेल्या वर्षी काही उडदाचे पापड करणं झालंच नाही. आणि आज अर्चनाचं म्हणणं होतं की म्हणाली आज सकाळी डोक्यात आलं, दळून ठेवलं, त्याच्यानंतर पीठ मळून ठेवायचं फक्त ठरलेलं, जेवण वगैरे झालं आणि लगेच पापड वगैरे पण करायला घेतले. आणि असं म्हणजे मनात आलं की बघा कधी कधी अशा गोष्टी लगेच होऊन जातात. आणि एका दिवसामध्ये आम्ही सगळं जे काही 2 किलोचं हे केलं होतं ना, म्हणजे पीठ मळलेलं पण 2 किलोचं काही झालं नाही, फक्त 3-3:30 वाजेपर्यंतच करायचं ठरलेलं. मग आमचं जवळजवळ 1 किलोचं सगळं पीठ संपलं असेल म्हणजे करून वगैरे, आणि थोडंफार शिल्लक राहिलं होतं तर ते मग आम्ही ठेवलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता करूया. गोळे वगैरे पण इथं सगळे करून ठेवलेत आणि सगळं गोळे वगैरे करून ठेवले की मग बरं पडतं करायला. आणि मी, अर्चना, मम्मी तिघीजण असल्यामुळे आमचं इथं पटपट असं काम आवरत होतं. आणि सगळ्यांनी छान छान लाटल्यात, असे मम्मीनी पण छान असे पापड लाटलेत. प्रत्येक वेळेसच तसं त्या एकदम छान लाटतात, एकदम पातळ. आमच्या दोघींपेक्षा सुद्धा मम्मींचं पापड एकदम पातळ छान मोठं लाटतात. मग आम्ही त्यांचं जरा कौतुक करत होतो मम्मींचं की तुम्ही छान पापड लाटलेत वगैरे म्हणून. आणि सगळे पापड आहेत ना तर ते इथं साडी घालून घेतली आणि साडीवरती असे पसरून टाकलेत. एकदम काम आमचं आज सोपं झालेलं आहे इथं, कारण घरामध्ये हे कसं फॅनच्या हवेखाली जसं वाळवायचं वगैरे असतं, पण लाईट वगैरे पण नव्हती त्यामुळे आत बसलोच नाही. आणि गप्पा मारत मारत असं बाहेर पोर्चमध्येच बसलो आणि सगळे पापड बघता बोलता असे 1-1.5 किलोचे करून झालेत. आणि थोडंसं पीठ वगैरे शिल्लक राहिलेलं आहे. पीठ इतकं छान झालं होतं ना, एकदम मऊ सूत झालं होतं आणि एकदम मस्त झालं होतं. एकावरती एक असे जर पापड ठेवले ना तरी सुद्धा ते एकमेकांना चिकटत नव्हते, काय नव्हते. अगदी कागदासारखा पातळ जरी हा पापड लाटला ना तरी सुद्धा चिकटत नव्हता. आणि मम्मीने बघा किती छान असे पातळ असे जे काही पापड आहेत ना तर ते लाटलेले आहेत. आणि इथं बघा सगळे पापड आता आमचे करून झालेले आहेत. म्हणजे थोडंसं 1 किलोचं पीठ राहिलं असेल म्हटलं तर ते नंतर एका दिवशी करूया. आणि जे काही आता एवढे झालेत ना पापड तर ते सुकायला वगैरे टाकूया. तर बघा इथं अजिबात पापड आमचे चिकटलेले नाहीत, कारण 3-3:30 वाजता पावसाचं वातावरण सुद्धा झालं होतं. मग म्हटलं एवढं सगळं करून परत पाऊस आला तर काय करायचं, म्हटलं थोडंसं हवेला असं थोडंसं सुकवून वगैरे घेऊया. म्हणजे काही पापड वगैरे झाले होते तर ते आम्ही थोडेसे हवेमध्ये सुकवले. आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनटं येऊन आतमध्ये बसलं असं सगळं आवरलं वगैरे. आणि 10 ते 15 मिनटामध्येच इतकं गरजायला वगैरे चालू झालं ना, एकदम पावसाचं वातावरण झालं. बघा ते 3:30 वाजता आम्ही बरोबर बंद केलेलं आहे जे काही सगळं करायचं होतं पापड ते. 4:30 ते 5 पर्यंत आमचे सगळे पापड करून झाले असते, पण म्हटलं राहू दे आता एकाच दिवशी एवढा कशाला लोड घ्यायचा, कारण संध्याकाळी इडलीला वगैरे पण भिजायला घातलं होतं तर ते पण बारीक वगैरे करायचं होतं, लाईट वगैरे जाईल म्हटलं. आणि मग आम्ही काही 3:30 वाजता सगळं इथं बंद केलं करायचं. आणि भरपूर झालेत बघा पापड इथं. आणि पातळ केल्यामुळं छोटे छोटे गोळे केले होते, छोटे म्हणजे मीडियम साईजचे केले होते. भरपूर इथं काय आम्ही पापड वगैरे मोजलेले नाहीत, पण भरपूर असे पापड वगैरे केलेले आहेत. आणि घरी केलेल्याचा आनंद काही वेगळाच असतो बघा. भरपूर मनसोक्त असं आपण खाऊ शकतो. विकतचे अगदी थोडेसे आणले की 1-4-8 दिवसामध्ये संपून जातात. आणि घरी केले की असं मनसोक्त खाता येतं. आता राहिलेले जे काही पापड वगैरे आहेत ना तर ते आता उद्या वगैरे करून घेता येतील म्हटलं. आणि सगळे पापड आता आम्ही हे थोडेसे भरून घेतले पाऊस आल्यामुळं. आणि परत आणि आतमध्ये आल्यानंतर ओलसर होते म्हटलं आणि सुकून चिकटतील वगैरे, म्हणजे सुकले जास्त नव्हते ना तर परत सुकायला टाकले. आणि परत संध्याकाळी 5:30-6 वाजता भरून ठेवले, कारण मग जास्त हवा पण लागली की ते सगळे वाकडे तिकडे असे पापड होतात. म्हणून सगळे पापड आता परत भरायचं काम चालू आहे आमचं.
तर तसं तर काहीच प्लॅनिंग नव्हतं की आज पापड बनवायचे, पण असा योगायोग आला. पीठ दळलं सुद्धा, जे काही डाळी वगैरे होत्या त्या दळल्या सुद्धा, नंतर दुपारी मळलं सुद्धा आणि जेवण झाल्यानंतर सगळे पापड आम्ही असे केले सुद्धा. म्हणजे एका दिवसामध्येच आम्ही उडदाचे पापड बनवले. कारण प्रत्येकजण पण बनवतच असेल, पण आमचं तसं नियोजन नव्हतं आणि असं काहीच म्हणत नव्हतं की आज पापड बनतील. तर सगळे तळून पण घेऊया म्हटलं लागलं. जे काही थोडेसे सुकले होते पापड ना, तर ते तळून सुद्धा घ्यायचं काम चालू आहे आता. तर एवढे पण जास्त सुकले नव्हते पापड हे, कारण सुकवायला आता थोडंसं उन्हामध्ये सुकवायचेच नाहीत, कारण उन्हामध्ये सुकवल्यानंतर पूर्ण वाकडे तिकडे पापड होतात. त्यामुळं हे सावलीमध्ये सुकवायचे असे, आणि चांगले सुकले होते सुद्धा. मग मुलांना आणि आम्हाला सुद्धा काही दम निघतंय, मग म्हटलं थोडंसं तळून पण बघूया लागलंच. तर थोडेसे सुकलेले पापड होते, तर ते तळून सुद्धा बघितलेत बघा, आणि एकदम छान खुसखुशीत असा कलर वगैरे पण छान आलाय. लाल वगैरे तर पापड अजिबात झाले नाहीत, एकदम खुसखुशीत असे हे पापड तयार झालेत. आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. म्हणजे जे काही प्रमाण सांगितले ना, तर या प्रमाणाने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. कसे पापड वगैरे होतात, खुसखुशीत होतात आणि चुकत तर अजिबातच नाहीत. आता कसं झालं माहिती आहे का, उन्हाळा चालू झालाय. ऊन पडायच्या अगोदर पावसाळाच चालू झाला असं वाटायला लागले, कारण दररोज पाऊस चालूच आहे. आता 2-3 दिवस झाले सलग पाऊस चालू आहे, येतो संध्याकाळच्या वेळी वगैरे. आणि आता बघूया काय काय थोड्याशा रेसिपी करायचं म्हणते, पण आता काय काय करायच्या होतात बघू. कारण आई वगैरे पण देत असते तिकडून येत, त्यामुळे इकडे आम्ही काही जास्त करत नाही. म्हणजे उन्हाळ्याचं सामान वगैरे, कुरवड्या वगैरे ती नेहमी देत असते. मग पहिला पदार्थ बनलाय पापडाचं, म्हटलं थोडंसं नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया देवाला. मग थोडंसं नैवेद्य वगैरे दाखवलं, आणि पापड बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत असं झालंय. तर उन्हाळ्याचा कोणताही पदार्थ करा बघा, ज्या दिवशी आपण केलेला असतो ना, त्या दिवशी संध्याकाळी हमखास मी तळून बघत असते. कारण प्रत्येकालाच असं होत असेल की आपण केलेला पदार्थ कसा झाला आहे हे बघायची उत्सुकता सगळ्यांनाच जास्त असते. तसंच मलाही असतं, कारण मग केलेल्या दिवशीच मी तो पदार्थ थोडासा चुकला म्हटलं की संध्याकाळी तळून वगैरे बघत असते. तर आमच्या घरी उडदाचे पापड हे सगळ्यांनाच आवडतात, भाजून खायला सुद्धा आवडतात. तेल लावून थोडंसं भाजून खाल्लं ना, तर ते सुद्धा छान लागतात, आणि तळून तर अगदी अप्रतिमच लागतात. आणि सगळ्यांना पापड हे आवडतात. मग सगळ्यांना थोडेसे तळून वगैरे ठेवले, आणि त्याच्यानंतर जे काही बाकीचं होतं ना डब्यातलं काय काय थोडंसं, तर ते सुद्धा तळून ठेवलं. कारण मग असं तळणं होतच नाही कधी, आणि सणाला वगैरे तळलं की तेव्हा जास्त खाल्लं जात नाही, पण आधेमध्ये असं तळून ठेवलं की मग सगळ्यांना आवडतं खायला. म्हणून ते पण थोडंसं पापड वगैरे काय काय होते, चकल्या वगैरे होत्या, तांदळाच्या गेल्या वर्षीच्या थोड्याशा कुरवड्या आहेत, चुरा वगैरे झालेत, आणि थोड्याशा दुसऱ्या डब्यात आहेत. बघूया आता थोडंसं काय काय करायचं होतंय. तर जे काही थोडंसं होतं ना तळायचं, तर ते तळून वगैरे ठेवले आता संध्याकाळी खायला वगैरे मुलांना. आता कोणताही पदार्थ असू दे, ती प्रत्येकांची करण्याची पद्धती वेगवेगळी असते. तशीच माझी सुद्धा थोडीशी वेगळी असेल असं मला वाटतंय, कारण उडदाचे पापड बनवण्याची, आणि एकदम छान खुसखुशीत हे पापड होतात. आणि तुमच्या पद्धतीने तर तुम्ही करतच असता, पण माझ्या पद्धतीने सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा. उडदाचे पापड कसे होतात ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही कसे बनवताना तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर उडदाच्या पापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा मुलांनी चाट सुद्धा बनवून खाल्ला उडदाच्या पापडाचा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.